हाय कमळी. ए हाय. अरे वा भारी दिसायलायस. हॅपी बर्थडे. हा नाही माझा बर्थडे नाही आहे. मला थोडं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. बोल की काय विषय? असं इकडे नको सगळ्यांसमोर. आपण क्लासरूम मध्ये जाऊन बोलायचं का? अरे क्लासरूम मध्ये आणि कशाला? अगं थोडं खाजगी आहे. माझा आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज कमळी. बरं ठीक आहे चल ये. हां. सांभाळून ठेवतो प्रत्येक शब्द तुझा. अलगद जेलेन तो जिथे पडेल. हृदयात माझ्या हिरे एवढी श्रीमंती. माफ कर खिशाला सध्या एक गुलाबच परवडेल. माझं कमळ तू होणार असेल तर मी तुझा चिक्कल सुद्धा होईल. ए काय चाललंय हे सगळं? हा तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना? आयुष्याचा प्रश्न आहे म्हणलास, मग हे काय आहे? कमळी हेच तर इतके दिवस जे माझ्या मनात होतं ते तुला सांगायचं होतं. कमळी मला तू खूप कमळी. दार कुणी लावलं? दार उघडा. ए दार कुणी लावलं हे? माहित नाही मला. दार उघडा. कोण आहे? दार उघडा. सांग की कोणी लावलंय दार? खरंच नाही माहिती मला. कमळी ऐक ना. काय डोसकर पडलायस काय? अक्कल आहे तुला जरा? हे काय चाललंय? तू माझ्याबद्दल असा विचार करूच कसा शकतोस? इथे शिकायला आलायस ना, मग ते कर की. हे काय आहे प्रेम बिम? मला तर कवा वाटलं बी नव्हतं की तू माझ्याबद्दल असा विचार करशील. इथं आपण शिकायला आलोय. हे काय असलं चिचोरधंद? हे करायला आलायस तू? आपल्या आई वडिलांनी इथं आपल्याला शिकायला पाठवले की नाही? मग अभ्यास कर की. हे सगळं डोसक्यातनं काढून टाकायचं आधीच सांगून ठेवतोय. माझ्या आयुष्यात माझं शिक्षण, माझं सपान, माझा आई आबा ह्याच्या पलीकडे दुसरं काय बी महत्वाचं नाही. प्रेम बिम तर अजिबातच नाही. तर डोसक्यातनं सगळं काढून टाकायचं, नाही तर माझं तर डोसकंच चालणं झालंय. हा काय प्रकार आहे? आणि तुम्ही दोघे इकडे वर्गामध्ये काय करताय?